खाली जाऊ तुम्ही जरा. मी माणिक गणपती राठोड, मुक्काम पोर्ट असले. मला 2 भाऊ 5 बहिणी. मी 1988ला जेव्हा 10वीची परीक्षा देत होतो तेव्हा माझे मोठे बंधू रावण गणपती राठोड हे SRP ग्रुप नंबर 8 मुंबई येथे कार्यरत होते. 24 मार्च 1988 रोजी त्यांची रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाले. त्यावेळेस माझी परीक्षा चालू होती. तिथून तार आली, आम्हाला काय माहीत पण नाही मुंबई. त्यावेळेस घरचा करता निघून गेला. 5 बहिणी, 2 बहिणीचे अजून लग्न होते. मी लहान होतो, 10वीला. माझे 16 ते 17 वय होते. त्यावेळेस मग 25 तारखेला तिथून आपली डेड बॉडी घेऊन आले पोलीस. SRP ग्रुप नंबर 8 मुंबई. त्यांनी आम्हाला काय तेवढं ज्ञान नव्हतं, काय नाही. आम्हाला सांगितले पण नाही काय झालं आहे काय नाही. जे वडीलधार होते, भाऊजी होते, बहीण होते, त्यांनाच माहीत. आम्हाला काय, अजून मी लहान होतो, खेळत होतो. त्यावेळेस आले, सगळं आमचं विधी वगैरे झाली, सर्व झालं. त्यानंतर घरचा करता माणूस निघून गेला. आईवडील दुसऱ्याच्या घरी काम करायचे, जिथे काम मिळेल तिथं शेतात वगैरे काम करून आम्हाला आमचे उदरनिर्वाह केले. आता घरी तर करता माणूस नाही. आता तिथले अधिकारी आले, चल भावाच्या जागेवर तुला नोकरी लावून देतो. ठीक आहे म्हटले. मी पण आता घरचा छतच निघून गेला. आईवडिलाला कोण बघणार, बहिणी आहेत. त्याच्यामुळे मी एक ते 2 महिन्यांनी निघून गेलो मुंबईला. पाऊस चालू होता. पहिली वेळेसच मुंबईला गेलेलो मी. तिथं गेल्यानंतर कमांडंट गुप्ता साहेब होते. गुप्ता साहेबांनी सांगितले, हा मुलगा असं असं त्यांचा भाऊ आहे, त्यांना त्यांच्या जागेवर हे करून घ्या. ठीक आहे म्हणून ॲडव्होकेट वाघमारे साहेब, मोरे साहेब भरती निघजेपर्यंत मला आपला प्रोव्हिजन स्टोअर असतो SRPचा, त्या स्टोअरमध्ये ठेवले. त्यावेळेस 250 रुपये पेमेंट होतं. त्याच्यामध्ये मी 1 महिन्याचं जेवण, साबण, सोडा सगळं करून 100 जेवण सर्व खर्च करून 100 ते 50 रुपये शिल्लक राहायचे. त्याच्यातच उदरनिर्वाह करून ज्यावेळेस मग भरती निघाली, भरतीच्या वेळेस मी गेलो भरतीत थांबण्यासाठी. मग तो गुप्ता साहेब बदलून गेले, इथं उस्मानाबादला आले. मग तिथं मी मुंबईला भरतीला गेलो. मग मला म्हटले, भावाच्या जागेवर भावाला घेता येत नाही, त्याची बायको, मुलं मुली त्यांना घेता येते, आपल्याला काय चान्स नाही. आपल्याकडे जर कॉल्स असतील तर कॉलवर तुम्ही थांबू शकता. मग आपल्याजवळ त्यावेळेस मुंबईत कोण ओळख नव्हतं, काय नाही, तिथं कॉल कुठला. मग 1-2 महिना राहिलो. मग मला तिथून पण कोण ठेवले नाही स्टोअरमधून. आता जेव्हा तुमचं इथं झालं आता काम असं म्हटल्यानंतर मी आलो. 1989ला आपला नळदुर्ग कॉलेजला 11वी केलो. त्याच्यानंतर 90ला उमरगा कॉलेज, छत्रपती शिवाजी कॉलेजला कॉलेज गेलो. ते कॉलेजमध्ये मी व्हॉलीबॉल खेळामध्ये मी जिल्हा स्तर, स्टेट स्तर, नॅशनल करून मला सर्टिफिकेट मिळाले. त्या सर्टिफिकेटच्या जीवावर मी परत त्या जिद्दीनेच 8व्या ग्रुपलाच गेलो, SRP ग्रुपला. मग माझं डायरेक्ट त्यांनी खेळ बघितले. सर्व कर्मचारी जुने होते, मी तिथं राहिल्यामुळं मला ओळखीचे झाले होते. त्यांनी मला सहकार्य भरपूर केले. मी जेव्हा मला सांगितले स्पोर्टमन आहे तर सर्टिफिकेट वगैरे बघितले. कोण म्हणते सर्टिफिकेट, कोण विकत आणतोय, काय विकते. मग गेम बघायचं. मी आणि माझा मित्र सुभाष पवार, तो आता स्वर्गवासी झाला आहे, तो माझा लिफ्टर होता, मी स्मॅशर होतो. आम्हाला दोघांनाची प्रॅक्टिस घेतली त्यांनी. त्यावेळेस जेव्हा मी खेळलो आणि सुभाषन मी, त्यावेळेस आम्हाला आमचं गेम बघून
त्यांनी आमचं मेजरमेंट वगैरे काहीच घेतलं नाही, डायरेक्ट भरती केले. आणि परीक्षेच्या वेळेस तिथं मधु शिंदे साहेब, IPS मधु शिंदे साहेब होते. त्यांनी म्हटले ह्या मुलांना बघा काय खेडागावातले आहेत, ह्यांचं पेपरमध्ये काय काय नाही मदत करा म्हटले. त्यानंतर मदत केले, पास झालो. नंतर ट्रेनिंग केलो पुण्याला. तिथून 1991 ते 96 SRP ग्रुप नंबर 8 गोरेगाव मुंबई या ठिकाणी नोकरी करून तिथून 96-97ला परत SRP ग्रुप नंबर सोलापूर येथे आलो. इथे 97 ते 2005 पर्यंत SRP ग्रुप नंबर 8 सोलापूर येथे नोकरी करून परत 6 ते 7-8 पर्यंत मुंबई सिटी तिथं बदली झाली. तिथं बदली झाल्यानंतर तिथं 1-2 वर्ष नोकरी करून परत मी 2008ला परत सोलापूर शहर आयुक्तालय येथे हजर झालो. त्यानंतर मला 2022ला सहाय्यक पोलीस फौजदार म्हणून पदोन्नती झाली. त्याच्यानंतर आज 24 ऑक्टोबर 2025 रोजी मला PSI पदी पदोन्नती झाली. त्याच्यामध्ये आपल्या गावकऱ्यांचं, आपल्या नातेवाईकांचं, माझे 5 बहिणी, माझी फॅमिली, माझे होतकरू भाचे, त्यांची मंडळी, माझे साडभाऊ, सर्व तांड्यातील नायक कारभारी यांनी मला सहकार्य केले. कधी येईल तेव्हा मान सन्मान द्यायचं आहे. त्यांच्या जीवावर मी आज इथं उभे आहे. आणि गावातले तर सलगर, आलूर, जळकोट, अचलेर येथील नागरिक, कर्मचारी सगळे मला एक फूल समजून मला वागणूक देतात. त्याबद्दल आज माझे सत्कार केले. मी त्यांचं आभार कसं मानू मला हे समजत नाही. तरी आज माझं सत्कार केलं हे मी तुमचं ऋणी आहे, हे कधीच फेडू शकत नाही. जय हिंद, जय सोलापूर.